दर्शको नमस्कार. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सध्याला पंढरपूरमध्ये युद्ध पातळीवरती अतिक्रमण काढायला सुरुवात आहे. आता माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, सरगम चौकापासून खाली आल्यानंतर त्या पाठीमागे तुम्ही बघू शकता अतिक्रमण काढायला या ठिकाणी जोरदार अशी युद्ध पातळीवरती प्रशासनाकडून सुरुवात आहे. वारीच्या तोंडावरती हे अतिक्रमण काढलं जात आहे, परंतु ज्यांनी या भागामध्ये अतिक्रमण आहे त्यांचं मात्र या ठिकाणी प्रशासनावरती सातत्यानं आरोप होतोय की हे अतिक्रमण राजकारण बघून हे अतिक्रमण काढलं जातंय, गोरगरिबाचं अतिक्रमण काढलं जातंय, परंतु मोठ्यांना श्रीमंताला हे अतिक्रमण काढलं जात नाही अशी या ठिकाणी अनेकांकडून त्या ठिकाणी सांगण्यात येते. काही लोक आहेत आपल्यासोबत, त्यांचं काय म्हणणं जाणून घेऊया. साहेब, काय प्रकार आहे? मी या जागी 24 वर्ष झाले व्यवसाय करतोय, पण प्रत्येक आषाढीच्या वेळेस आम्ही कुठलं पानसर काढत होतं सांगितल्यानंतर आम्ही कधी विरोध केला नाही. पण यावेळेस कलेक्टर साहेबांना काय जोर आला हे आम्हाला माहित नाही. अख्ख्या पंढरपुरातलं अतिक्रमण काढलंय, आमचा व्यवसाय रोजीरोटी बंद केली आणि मोठ्या धनदांडग्यांचं सगळं अतिक्रमण ठेवलेलं आहे. अर्बन बँक सुद्धा अतिक्रमण मध्ये आहे, वरची शाळा सुद्धा इंडस्ट्रीज एरियामध्ये आहे. कोणती शाळा? कुठली शाळा जाते? इंग्लिश मीडियम. इथं वर इंडस्ट्रीज एरियामध्ये शाळा आहे. इंडस्ट्रीज एरियामध्ये शाळा चालते का? वरचे बांधकाम बिना परवाना आहेत, ते चालतात का विचारून. आणि नगराध्यक्ष मॅडम सुद्धा स्वतः कॉल रिसिव्ह करत नाही. गोरगरिबांचा अन्न उठत आहे तसं मोठ्यांचं उठवा. कॉल रिसिव्ह केला नाही काल त्यांनी. आता तुम्ही 25 वर झाले इथं, तुम्हाला काय नोटीस भेटली? काय सुद्धा नाही, नोटीस नाही, काय नाही. आज सुद्धा नोटीस नाही. आम्हाला सांगितलं आम्ही काढत होतो, तरी आम्हाला जेसीबीच्या सहाय्यानं खोके आमची बात केलेली. काय म्हणताय? 25 वर्ष दुकान आहे तिथं, प्रत्येक वेळेस येतात काय सुद्धा काही. आता ह्या वेळेस कसं काय यांचं पेटलं? तिकडे कोपरा कुठं आहे? वारी समोर जाते, इकडून जाते. इथं काय इथं यांचं मुताई जागा इथं. हे सगळं कशाला काढायचं? रोडवर आलो ना आम्ही सगळी. कोण आहे ह्याला कारणीभूत? जबाबदार कोण वाटतं ह्याला? जबाबदार कोण आहे? शासन जबाबदार आहे ना. आमची रोजीरोटी झाली का नाही बाजूला? बघ आता काय कुणाला बोलायचं सांगा. कोण देणार आहे आता आम्हाला? कोण? नगराध्यक्ष मॅडम काय म्हणते त्या? फोन उचलत नाहीत, काय करायचं? 4 तास झालं फोन लावतो, फोन उचलायला हो का? नुसतं नावाला नगराध्यक्ष पर्याय काय सांगितलं नाही इथं जाऊन काय करायचं? पर्याय आता काय करायचं? तुमच्या सोबत सगळं झालं, आता काय काय करायचं? आमचं एवढंच म्हणणं आहे की धनदांडग्यांची सुद्धा अतिक्रमण काढावीत. एवढंच. बँक अतिक्रमण मध्ये कशावर? 100% अतिक्रमण मध्ये इकडचे वडापावचे गाड्या आत ढकललेत. हा रस्ता सरळ बघा तुम्ही. मग परवानगीच कुठल्या बेसवर दिली अर्बन बँकेला ही म्हणाला आम्हाला? तर तुमची सत्ता आहे म्हणून काही करता का? त्यामुळे ही आता काय पुढचं काय करणार तुम्ही या संदर्भात? काय शासन जागा दिल्या तर शासनाच्या जागी जाणार. आम्हाला जागा द्या फक्त. जेवढी दुकान होती त्यांना फक्त आमच्या मित्रांना जागा द्या, एवढंच म्हणणं आहे. दुसरं काय? तर आम्ही आषाढी वारी झाल्यानंतर पुन्हा अतिक्रमण करणार. बरं, इथं अतिक्रमण होणार 100% करणार. 100% आता रोड पासून आमचं वरती जीव होतं, गेला तरी हरकत नाही. तर मग इथं त्यांचं काय काम होतं? 25 वर्ष झालं आम्ही इथं काम करतो. एवढं महिने हे का काढायची दुकानं? बाकी त्यांना दिसत नाहीत. आरोप इथल्या लोकांचा या ठिकाणी प्रशासनावरती होतोय. तुम्ही बघू शकता या ठिकाणी लोकांची इथं दुकान होती. गेल्या 25 वर्षापासून हे या ठिकाणी दुकान होती, परंतु सांगण्यात येतंय की इथं कोणती देखील नोटीस देण्यात आली नसून या लोकांचं या ठिकाणी अतिक्रमण काढण्याचा 3 प्रयत्न दिवसाची मुदत मागितली होती, आज दुसरा दिवस आहे, तरी त्यांनी बळजबरीनं काढले आमचं अतिक्रमण. बाकी काय सुद्धा हो 25 तारखेला आहे. आम्हाला रितसर सांगितलं होतं, आम्ही काढत सुद्धा होतो. उद्याचा अजून 1 दिवस मुदतीचा होता आम्हाला, तरी आज दुसऱ्या दिवशी बळजबरीनं काढलेला आहे. इथं काय तुमचं आता मोठ्या प्रमाणात किती नुकसान होतं इथे? आता कमीत कमी आजच्या दिवसाला एक 8 ते 15 दिवसाचा धंदा बंद करून आणि एक कोट्याचं नुकसान करून एक 2 ते 2.5 लाख रुपये नुकसान झालेलं आहे. 2 ते 2.5 लाख. हो 100%. त्याला जबाबदार सगळं प्रशासन आहे. प्रशासन इथल्या प्रशासनाला जमत नाही म्हणून बाहेरचे अधिकारी बोलवलेत, बाकी काय सुद्धा नाही. इथली बाळगुंड आहेत काही, त्यांच्या हातात काय बांगड्या भरल्यात का? त्यांना जमत नाही का? मग काय ऐकून घेत नाही ते सांगितलं? काय सुद्धा नाही. रिक्वेस्ट केली तर ऐकत नाही ती. त्यामुळं अवघड आहे. माझं सोमवारी 100% अर्ज राहणार नगरपालिकेत. जिथली कंपल्सरी अतिक्रमण काढावीत. जे जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण 100% काढा. मी या मताचा आहे. नाहीतर आम्ही पुन्हा वारी झाल्यानंतर अतिक्रमण करणार. पंढरपूर मधले यांचा अतिक्रमण काढायला विरोध नाही, परंतु सरसकट पंढरपूर मध्ये अतिक्रमण निघली पाहिजे हा मुद्दा या करता सांगितला जातोय. पंढरपूरमध्ये जिथं अतिक्रमण दिसेल, आता यांच्या म्हणण्यातून पंढरपूर मधली अर्बन बँक देखील अतिक्रमणामध्ये आहे असं यांचं म्हणणं आहे. ते देखील अर्बन बँक देखील निघली पाहिजे. गोरगरिबांचं आता जवळपास 2, 2.5, 3 लाखाचं नुकसान या गोरगरिबांचं या वारीमुळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी होतंय. जर अतिक्रमण नाही निघली तर पुन्हा या भागामध्ये अतिक्रमण करणार असा देखील या ठिकाणी इशारा देतोय. प्रशासनाने देखील यांच्या सूचना यांचं काय ऐकून घेऊन त्या ज्या पद्धतीचं अतिक्रमण काढताना इथल्या लोकांना
लोकांचा विचारपूस करून अतिक्रमण काढले पाहिजे. नगराध्यक्ष फोन उचलत नाही त्या हा आरोप या भागामधून सातत्याने केला जातो. ज्या निवडणुकीत नगराध्यक्ष 24 तास इथल्या लोकांसाठी उपलब्ध राहू असं सांगण्यात येत होतं, परंतु आता लोकांवरती ही वेळ आली. त्या टायमाला मात्र नगराध्यक्ष फोन उचलत नाही असा आरोप इथल्या लोकांकडून त्या ठिकाणी करण्यात येतोय. कॅमेरामॅन अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, पंढरपूर.